तार करी दुष्टांचा संहार, नाम घेता विघ्न जाय, त्याचा महिमा वर्णुकाय. अंगी शेंदूर चर्चिला, भव्य मारुती देखिला, नाम घेता विघ्न जाय, त्याचा महिमा वर्णुकाय. कपी कुळाचे मंडन, शरण एका जनार्दन, नाम घेता विघ्न जाय, त्याचा महिमा वर्णुकाय. विठ्ठला 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्येत. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे, रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कन्धरं पुण्यनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. स्वये भानुजो भानुआराधेला, तयाचे कुळी दीपको दिव्य झाला. हरिभक्ती लागो नितारी समस्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, हे पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताचे या, दुसरे चरणा संताचे या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, संताचे या, त्यांच्या कृपादाने पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका. जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री गुरुचरण, ते नमस्कारोनी आता. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. रुद्र 11वा अवतार, करी दृष्टांचा संहार, नाम घेता विघ्न जाय, त्याचा महिमा वर्णुकाय. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्री क्षेत्र आवाणा खुर्द आणि या क्षेत्रावर सुरू असलेला हा 39वा अखंड हरिनाम सप्ताह.
भगवान ज्ञानोबरायांचं ज्ञानेश्वरीचं ते आपण साजरी केली. हा अभंग घेत असताना माझ्या मनामध्ये शंका आली की हनुमंतरायाच्या संदर्भाने जयंती कशी. जर हनुमंतराय देव म्हणावेत का हनुमंतराय संत म्हणावेत प्रश्न पडतो कधी कधी. कारण हनुमंतराय देव म्हणावेत तर ते दास्य भक्तीनं हनुमंतराय रामाची भक्ती करतात. हनुमंतराय कोण आहेत तर दास आहेत. हनुमंतराय रामाचे दास आहेत. मग दास असणारा माणूस देव कसा काय होऊ शकतो आहे की नाही. जर तो दास आहे तर देव कसा. देव कोणाचा दास आहे का नाही ना. उलट आपण सगळे देवाचे दास आहेत. आपण सगळे संतांचे दास आहेत. बर जर असा विचार केला तर प्रत्येक जण घरामध्ये दासच आहे. तुम्ही कबूल करा अथवा न करा आहे की नाही. कारण तुम्ही किती जरी ठरवलं, तुम्ही शेतातून आले, कामावून आले आणि आल्या आल्या हातपाय तोंड धुतले की जर तुमच्या मिसेसला तुम्ही म्हणले, काही ठिकाणी मिसेस म्हणतात, काही ठिकाणी मंडळी म्हणतात, काही ठिकाणी आमची बायको आहे म्हणतात. पण धर्मशास्त्राच्या दृष्टीने जर विचार केला तर शास्त्र असं सांगतं आपल्या धर्मपत्नीची ओळख धर्मपत्नी म्हणून करून द्यावी. ही माझी धर्मपत्नी. आणि पत्नीनं सुद्धा आपल्या नवऱ्याची ओळख करून देताना हे माझे पती देव आहेत अशी ओळख करून द्यावी. हा माझा नवरा आहे उद्धट सारखं वाटतं जरा. आहे की नाही. वेगळंच वाटतं जरा. ते आहे नवराच पण पती देव म्हटलं जरा म्हणण्यामधला जो दर्जा आहे तो लक्षामध्ये येतो. बघा ना तुम्ही, ती तुमची धर्मपत्नी आहे, तुम्ही तिचे पती देव आहेत. म्हणजे तुमच्या घरातच देव आणि धर्म आहे. तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणून पत्नीनं धर्माचं आचरण करावं आणि तसं वागावं. आणि पतीनं सुद्धा देवासारखं वागावं. म्हणजे त्याने इकडं तिकडं कुठं दुसरीकडं तोंड मारू नये. पत्नीशी त्यानं काय राहावं एकनिष्ठ राहावं. आणि पत्नीनं सुद्धा जे धर्म तिला आचरून दिलाय त्याप्रमाणे राहावं. मग मला शंका अशी आहे की जर हनुमंतराय हे जर देव म्हणावेत तर ते तर दास आहेत आहे की नाही. मी तुम्हाला सांगत होतो की आपण सगळेजण घरामध्ये दास आहेत. तुम्ही आलात, हातपाय तोंड धुतले, बायकोला पाणी आणून दिलं आणि तुम्ही म्हणले अगं आज जरा बटाट्याची भाजी कर बरं. आणि तिनं स्वयंपाक करावा 2 तास. तुमच्या पानात तिनं कारल्याची भाजी वाढावी. वरण भात केलाय, पापड केलाय, लोणचं केलंय, चटणी केली, पण बटाट्याच्या भाजीऐवजी तिनं तुम्हाला कारल्याची भाजी केली. तुम्ही काय करता. तुम्हाला प्रश्न केलाय मी, तुम्ही माझ्याकडे पाहू नका, मला उत्तर द्या. माझं कीर्तन म्हणजे आपला संवाद आहे. मग एकटा बोलणार नाही. काय करतो आपण, जाऊ दे तुमच्यात मी मिक्स होतो. काय करतो आपण, कारल्याची भाजी तुम्हाला पाहिजे बटाट्याची, तिने वाढली कारल्याची, तुम्ही काय करता, खाता का नाही कारल्याचीच. मला वाटलं एखाद्याच्या मनगटात बळ असेल ते म्हणत नाही महाराज मी म्हणत मला बटाट्याची. आपल्या मनगटात तेवढी ताकदच नाही महाराज. गपचूप आपण कारल्याची भाजी खातो आणि ते सुद्धा बटाट्याची समजून खातो. विठ्ठला म्हणजे जर घरातला प्रपंच तुमच्या हातात नाही तर परमार्थ कधी हाती यायचा. प्रपंच जर आपल्या हातात नाही, आपल्या हातात आपलं कुठलीच गोष्ट नाही. नाथ महाराज म्हणले संसार मज न करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती दे. संत संग दे संत संग दे अनेक प्रवाही नाथांचं प्रमाण आहे. नाथ महाराजांचा अभंग आहे. अर्धा क्षण घडता संतांचे संगती, अर्धा क्षण घडता संतांचे संगती, अर्धा क्षण घडता संतांचे संगती, अर्धा क्षण घडता संतांचे संगती. तेने होय शांती महत् पापा, तेने होय शांती महत् पापा, तेने संगो देई संत संग देई, संत संग देई, संत संग देई. तेने होय शांती महत् पापा, तेने होय शांती होय महत् पापा, संत संग देई,
भजन करणे सर्वथा. नाथमार म्हणतात देवा संसार मला देऊ नका, माझ्याच्याने होणार नाही. मग काय द्या? परमार्थ शब्द वापरले, पुरता. परमार्थ पुरता हाती येई. संतांच्या प्रत्येक शब्दामध्ये इतकं गुह्य दडलेलं आहे, इतका अर्थ दडलेला आहे, पण त्या अर्थाकडे आपलं लक्ष नसतं. पहा तुम्ही, आपल्याला सगळ्यांना हरिपाठ पाठ आहे. माझ्या सगट बघा, माझ्या सगट काय म्हणलं, कारण आजकाल महाराज लोकांनाच हरिपाठ पाठ नाहीये. त्यांना काकडा पाठ नाहीये, त्यांना बाळक्रीडा पाठ नाहीये, त्यांना नाटाचे अभंग पाठ नाहीये, त्यांना तीर्थावळी पाठ नाहीये, त्यांना वासुदेव पाठ नाही, प्रकरण सुद्धा पाहित नाही त्यांना. मी तर असं ऐकलंय आता की 2 तासापुरती माळ घालते कीर्तनकार, नंतर काढून ठेवते. कुठं चाललाय परमार्थ? कुठं चाललाय? परवाच मी त्या मंठ्याकडे कार्यक्रमाला गेलो होतो. आता थोडस आज मला यायला उशीर झाला, पण मी लवकर होतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती. थोडीशी चर्चा चालली तर एक जण म्हणला, महाराज मी एका महाराजाचं कीर्तन ऐकलं, तो महाराज मला मुंबईला एका हॉटेलमध्ये एकादशी दिवशी जेवताना दिसले. बुटानं हाणावं का नाही? महाराज लोक जर बिघडले तर लोकाला बिघडायला किती वेळ लागायचा? लोक पहिलेच बिघडलेले. लोक सोयीचे आहेत का? अजिबात नाही, लोक पहिलेच बिघडलेले. पण निदान महाराज आचरणाने वागतात, संतांनी आचरण कसं करावं हे शिकवलं. आपण देवाकडे बघतो, कुणाला घाबरा न घाबरा. एक वेळ देवाला घाबरू नका, पण स्वतःच्या कर्माला जरूर घाबरा. विठ्ठला एक माणूस मासे धरत होता, मासे धरायचा बाजूला टाकायचा, मासे धरायचा बाजूला टाकायचा. माणूस होता माझ्यासारखा, एकदम किरकोळ, भागवत महाराज, एकदम तिडीमिडीच्या वागडान पंजे पाय श्रावण, एकदम किरकोळ. टोपली भरली त्याची, त्याची टोपली भरलेली पाहिलं रे, भला दांडगा माणूस, पहिलवानच होता तो. तेव्हा आला, त्याने उचलली ना टोपली, याने पाहिलं त्याच्याकडे, तेव्हा काहीच बोललो नाही, गपचूप बसलो. एवढं 2 तास 3 तास 4 तास बसून ते उन्हात गेलं घेऊन ते टोपली. त्यांची घरी नेल्यावर काय खायलाच नेले होते ना, पण ते त्याचे काही प्रक्रिया करायच्या अगोदर त्याच्यातला एक मासा जरा त्याच्या जीव होता, तो त्याच्या अंगठ्याला चावला, पंचा त्या बलदंड माणसाच्या चावला. तर त्याला वाटलं चावला, पण 2 दिवसांनी काय झालं, त्याला झालं सेप्टिक. ते डॉक्टरकडे गेला, डॉक्टर म्हणले काही नाही. त्यांनी काय झालं काही सांगितलं, म्हणले डॉक्टर असा असा त्रास हो. डॉक्टर म्हणले सेप्टिक झालं, बरं होईल. 8 दिवस झाले, ते वाढत इथपर्यंत गेलं, सगळा हात दुखा लागला, ठणकायला, सगळा हात बिलबिला झाला. पुन्हा डॉक्टरकडे आला. डॉक्टर म्हणला, अरे हे तर पांगलं गाडी, आता काय करावं लागेल, आता हात इथून काढावं लागेल, तरच पुढं जमन, नाही तर मग हात तोडावा लागेल. मग इथून तोडला, इथून हात तोडला, तोडाच घाला, पण ते एकदा त्याची लागलेली लस इथपर्यंत गेली, इथून तोडावं लागला, इथून तोडावं लागला. आणि मग त्यांनी विचारलं देवाला, म्हणला देवा मी तर काहीच केलं नाही, फक्त माशीची टोपलीच उचलून आणली. देव म्हणला, तू माशीची टोपली उचलून आणली, पण एका कमी शक्ती असणाऱ्या माणसावर तुझं बळ दाखवलं, आणि हे तुझं कर्म तुला तुझा हात तोडायला नेलं. विठ्ठल दृष्टांत द्यायची गरज नव्हती, पण महाराज लोकांचं जर कर्म वाईट लागलं तर महाराज लोकांना हीच दशा येणार. म्हणून परवा मी एक आता अशाच महिना 2 महिन्यापूर्वी एक कीर्तन करून गेलो. घर माळकरी होतं, माणूसही माळकरी होता. आपण एक कीर्तन केलं ना वर्ष श्राद्धाचं, आहे की नाही? तर मला कधी कधी असं वाटतं, माळकऱ्याच्या आणि जे वैष्णव आहेत त्यांच्या कीर्तनाला जात जावं, पण एखादं कीर्तन जर एखाद्या बिगर माळकऱ्याचं आलं तर जरूर घ्यावं. मी घेत नाही कोणाचं, मी विचारतो पहिले माणूस माळकरी होता का, आणि जे घराणं कीर्तन ठेवते ते माळकरी आहेत का, तरच मी कीर्तनाला जातो, अन्यथा नाही. पण माझं मन आता असं म्हणायला लागलंय की जन खांड खुंड खाल्लेले नळ्या नुळ्या खातो याचं कीर्तन करावं, आणि अभंग घ्यावं, भक्तीविन पशु कशाची वाढला, आणि सटविन याला, आणि या अभंगावर त्याचे पार सगळे खरा नारळ भरावं त्याचे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कधी सुधारायचे? अहो संतांचं आयुष्य गेलं, आहे की नाही? विषय दुसरीकडे जाईल. मला सांगायचं काय की आपण सगळेजण दास आहोत. मग हनुमंतराय जर रामरायाचे दास आहेत, तर हनुमंतरायाला आपण देव कसं काय म्हणू? तर हनुमंतराय देव तर आहेतच. हा, दुसरी शंका अशी आहे, जर हनुमंतराय संत तुम्ही म्हणता महाराज या कीर्तनाच्या गादीवर उभं राहून, तर संताची तर आपण पुण्यतिथी करतो, मग हनुमंतरायाची पुण्यतिथी का नाही?
देवाची काय करतो आपण? जयंती करतो. नरसिंह जयंती, रामाची जयंती, कृष्णाची जयंती, वामनाची जयंती, हे सगळ्या जयंत्या करतो ना आपण. परशुरामाची जयंती अक्षय तृतीयेला असते. मग हनुमंतरायाची जयंती करतो. काय कारण करते संत आहेत तर? त्याचं कारण असं की ते चिरंजीव आहेत. विठ्ठल 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 हनुमंतराय जे 5 चिरंजीव सांगितले त्यापैकी आमचे हनुमंतराय चिरंजीव आहेत, म्हणून त्यांची जयंती आपण करतो. हे त्याचं कारण आहे. पुन्हा हनुमंतरायाचं वैशिष्ट्य काय? तर हनुमंतराय भगवंताचं सतत नामस्मरण करतात. जे भगवंताचं सतत नामस्मरण करतात, नाथ महाराज म्हणतात तो वैष्णव आहे. दुसरं, हनुमंतराय ज्या कुळात जन्माला आले ते कुळ, गोत, जात, वित्त काहीही लक्षात न घेता फक्त एकच त्यांना माहिती आहे, श्रीराम राम राम, श्रीराम राम राम राम, श्रीराम राम 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 राम. मग देवाचं नाव घ्यायला, रामाचं नाव घ्यायला काही जात असली का? नाथ महाराज म्हणाले, जाती उत्तम भक्तिहीन तो वैष्णव नव्हे जाण. उत्तम जातीत जन्माला आलाय पण देवाचं नाव घेत नाही. काय कामाचा? काय म्हणतो? मी जातीत, माझी जात उत्तम आहे, मी उच्च वर्णात जन्माला आलो. अरे पण करतो काय? आमचे चोखोबाराया एका अस्पृश्य कुळात जन्माला आले, पण भगवंताचं नामस्मरण करून वैष्णवाच्या यादीत सगळ्यात वर जाऊन बसले आणि पवित्र झाले महाराज. नाथांचा अभंग आहे. नाथ महाराज म्हणतात, आजा मेळ गणिका तारियली देखा, पवित्र तो चोखा राम नाम, पवित्र तो चोखा राम नाम, पवित्र तो चोखा राम नाम, पवित्र चोखा राम नाम, आजा मेळ गणिका तारियली देखा, आजा मेळा गणिका जाती नाही देखा, तारियली देखा, आजा मेळा गणिका जाती नाही देखा, पवित्र तो चोखा राम पवित्र तो चोखा राम नाम, हे पवित्र तो चोखा राम नाम, पवित्र तो चोखा राम नाम नाम. नाम याने. बर. पुन्हा शंका अशी आहे, काय होतं देवाचं नाव घेतल्याने? नामाचा जप केल्यानं काय होतं? बरोबर आहे, म्हणजे पापाचे कळप फळफळते. तुम्ही जर पाप केलेले असतील, मग याचा अर्थ असा घ्यायचा नाही की दिवसभर पाप करायचं आणि मग रामाचे नावाचे माळ वाढायचे. असं नाही करायचं. असा अर्थ होत नाही त्याचा. आपण इतके शहाणे आहेत, आपल्याला नको त्या गोष्टीचा अर्थ घ्यायला फार कळतं, आणि ज्या गोष्टीचा खऱ्या अर्थानं बोध घ्यायला पाहिजे त्याला आपण डोळे झाकून बसतो. याचा अर्थ असा होत नाही. महाराज म्हणले, पापाचे कळप. अहो, एवढं कशाला? राम या 2 अक्षरी नावाचं नुसतं र म्हणजे रकार जरी तुम्ही मनात आणला, विचार नुसता मला राम म्हणायचं, त्याच्यातलं र जर तुम्ही म्हणायला सुरुवात केली तर तुमच्यातलं सगळं पाप पळून जातं. यमाचे दूत तुमच्या, बघा आता काय ताकद आहे. नुसतं रकारच, त्याला कानान पुढं म म्हणायचं लांब राहिलं, एवढी ताकद रामनामामध्ये आहे. अहो, सगळ्या विश्वाचा जनिता आणि सगळ्या वारकऱ्यांचा असणारा बाप भगवान शंकर. तुम्ही आम्ही छाती टोकून म्हणतो की आम्ही वारकरी आहे, पण आपल्या सगळ्यांचा बाप भगवान शंकर आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये या संदर्भानं शंकराचं वर्णन करताना म्हणतात, जे मार्गीचा कापडी महेश. त्यांची परंपरा सांगतात ते आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ आहे, आणि सगळ्या सिद्धांचा कोण तो सिद्ध पुरुष आहे. असा असणारा भगवान शंकर सुद्धा कैलास पर्वतावर बसून कुणाचं नाव घेतोय? तर प्रभू रामचंद्राचं नाव घेतोय. भजन करी महादेव, भजन करे महादेव देव, भजन करे महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव
देव भजन करी महादेव देव भजन करी महादेव भजन करी महादेव देव भजन करी महादेव राम पूजे सदा शिव सदा शिव राम पूजे सदा शिव सदा शिव भजन करी महादेव देव भजन करी महादेव भजन करी महादेव देव भजन करी भगवान शंकर हे प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करतात. म्हणजे जर भगवान शंकर सगळ्या सब देवन का बाबा बडा बाबा असं म्हटलेले, महादेव म्हटलेले, सगळ्या देवांचा देव महादेव, जर तो रामाचं नाव घेत असेल तर तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसाला रामाचं नाव घ्यायला काय हरकत आहे? बर, पुन्हा अजून काय शंका आहे की देवाचं नाव तुम्ही कसंही घ्या, कसंही घ्या. एक दृष्टांत देतो, नंतर भागवतातली ओळी सांगतो तुम्हाला. महाराज म्हणतात कसंही नाव घ्या, स्नेहे द्वेषे अथवा वैरे. तुम्ही स्नेहानं घ्या, द्वेषानं घ्या किंवा वैर करून घ्या, दृढ ध्यान जेणे होय. आईला लेकरू आहे आणि त्याला खोकला लागला खूप लेकराला. आई गेली डॉक्टरकडे, म्हणली ओ डॉक्टर याला खूप खोकला येतो, सारखी उबाळी येते, दबच पडत नाही. डॉक्टरने काय केलं, 2 गोळ्या लिहून दिल्या. तर खोकल्याच्या गोळ्या कडू असतात आणि औषध दिलं एक सायरप, कफ सायरप, ते तर फार कडू असतं, उघडलं तर वास येतो त्याचा. मग लेकराला मांडीवर झोपवलं, इकडे मधाची बाटली ठेवली, साखर ठेवली, खडी साखर ठेवली, अजून त्याला आवडीचा एखादा पदार्थ ठेवा, 3-4, आणि त्याला मांडीवर घेतलं आणि ते औषध टोपन मध्ये घेतलं आणि बाळ्या सोन्या बाबड्या करून त्याच्या तोंडात टाकलं. तोंडात टाकल्या, त्याचं झाकण उघडलं, त्याला वास आला. त्यांनी काही कसं केलं, आईनं त्याचं नाक दाबलं, तोंडात टाकलं. तोंडात टाकल्यावर त्यांनी गुळणी धरली. आता बाहेर टाकता येणार, गिळता येणार, नाक धरल्यावर काही करता येत नाही. तिनं जसं ती गुळणी धरली, तिनं नाक सोडलं, त्याने गटकन गिळलं, आपोआप पोटात गेलं. आणि ते पोटात गेल्यावर आईनं चिमूट टाकली. आता हे किती घाण तोंड करून घेतलं, पण औषध पोटात गेलं. आणि एक दुसरं लेकरू होतं, त्यालाही खोकला आलता, ते आलं त्याच्याच हाताने, त्यांनी घेतलं, आनंदाने पिलं तेच औषध. आता तुम्ही आनंदाने औषध प्या किंवा बळजबरी घाणेरडे तोंड करून औषध प्या, पोटात गेल्यावर परिणाम काय करतं? बरंच करतं ना. तसं भगवंताचं नामस्मरण आहे, तुम्ही कसंही घ्या. ब्रह्मरस घेई काढा तेने पिळा वारेल, तेने पिळा तेने पिळा पिळा वारेल, ब्रह्मरस घेई काढा तेने पिळा वारेल, तेने पिळा वारेल, तेने पिळा वारेल. ब्रह्मरस घेई काढा तेने पिळा वारेल, तेने पिळा वारेल, तेने पिळा वारेल. ब्रह्मरस घेई काढा तेने पिळा वारेल, तेने पिळा वारेल, तेने पिळा वारेल, वारेल, पण तुकोबाराय म्हणले नाम विठोबाचे आणि न काही दुसरं काय म्हणायचं नाही, भगवंताचं फक्त नामाचं वैशिष्ट्य हे. मग तुम्ही कसंही घ्या, स्नेहानं घ्या, द्वेषानं घ्या अथवा वैर करून घ्या. कंसानं कृष्णाचं नाव घेतलं, फार प्रेमानं घेतलं का? वैरच होतं. रावण रामाचं नाव घेत होता, फार प्रेमानं घेत होता का? वैरनच घेत होता. शिशुपाल सुद्धा भगवंताला शिव्या देत होता, पण झोपेत असताना सुद्धा कृष्णाचं ध्यान करत होता. म्हणून वैर करावं तर देवाशी करावं आणि सख्यत्व करावं तर देवाशीच करावं.
हे आपलं काय माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी हे सगळे खोटे आहेत, हे सगळे माईक आहेत माईक. म्हणून मी माईक पासून लांब आहे जरा. विठ्ठला आणि एका राजाच्या राजधानीमध्ये राजाला असं वाटलं की आपल्या राजधानीचं जरा डेव्हलपमेंट करावं, म्हणून त्यांनी त्याच्या राजधानीत असणारं जे सरोवर आहे त्या सरोवराला स्वच्छ केलं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे मासे आणले आणि सोडले. सगळे मासे, आता मासे पाहायला लोक यायला लागले, त्याचं उत्पन्न वाढलं, मजा यायला लागली लोकांना, ते पाणी स्वच्छ राहायला लागलं. पण ते मासे चोरणारे काही कोळी गावातले ते मासे चोरायला लागले. काही दिवसांनी असं झालं की माशांची संख्या कमी व्हायला लागली. इतके रंगीबेरंगी मासे की काही हौशी लोकांनी त्याच्यातले मासे पाण्यातल्या पाण्यात पकडून त्यांच्या नाकात नती घातल्या, अशा गोल. काही काही माकडं घालतेत पहा सध्या, तुम्ही पहा इथं इथं गोल, इथं गोल, इकडं गोल, नाकात गोल. पुरुष घालतेत, पुरुष पुरुष म्हणजे पोरं. आणि मी तर असं ऐकलं महाराज, काही भागवत कथा करणारे, नवीन भागवत करणारे पोरं तोंडाला लिपस्टिक लावायला लागले. आहे ना, हो म्हणले ना, याचा अनुभव तुम्हाला आलेला आहे. तुम्ही भागवतात चाला नाथांच्या, आता तुम्ही सगळी भागवत वाचणारी कंठस्थ असणारी माणसं आहे. नाथ महाराज म्हणतात पुरुषांनी जर असे नखरे केले तर त्याला पुढचा जन्म हिजड्याचाच येतो. विठ्ठला विठ्ठला काय करावं, इतकं सगळं केलं पण मासे चोरीला चालले. राजाने विचार केला काय भानगड आहे, परत मेले म्हणावं तर मासे तरंगून वर येत नाही, तळाला जात नाही, मासे कमी व्हायला लागले. आणि मग राजानं फरमान सोडलं की कोणीही इथून चोरी करायची, जर चोरी करताना कोणी सापडलं तर त्याला देहदंडाची शिक्षा देण्यात येईल. राजाचं फरमान सुटलं. जरा 4-2 दिवस चोरी बंद झाली, पण तरी सुद्धा पुन्हा चोरी व्हायला लागली. कधी? रात्रीच्या वेळी. आणि मग राजाच्या लक्षात आलं की काही चोर, काही कोळी, काही लोक असे आहेत की ते रात्री चोरी करतात. म्हणून राजानं रात्री फेरफटका मारायचा ठरवला. आणि 2 कोळी असे होते की ते रात्री त्या सरोवरात उतरून जाळं टाकून मासे ओढीत होते. आणि तेवढ्यात त्यांना चाहूल लागली की राजा आला. राजा आला म्हणल्यावर आता काय करावं, कुठं पळावं, पळता येईना. बरं सापडलं तो देहदंड, त्याच्यातला एक गेला पळून राजा उचलत, पण दुसऱ्याला पळताच येईना, तो अडकला. राजाच्या घोड्यांच्या टापान, त्याच्या सोबतच्या सैनिकांच्या घोड्याच्या टापांचा आवाज येऊस्तर त्यांनी काय केलं, सरोवराच्या बाजूला जो चिखल होता त्या चिखलात तसा गडबडा 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 लोळला, सगळ्या अंगाला चिखल लावला आणि तिथं झाडाखाली बसला आणि तिथं बसला. राम 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 करीत बसला, डोळे लावून राम राम करीत बसला. राजाने आलं, त्यांनी पाहिलं एवढ्या कडाक्याच्या थंडीत अंगाला भस्माची, अंगाला ह्या सगळ्या असणाऱ्या चिखलाची उटी लावल्यासारखा, आणि कोणीतरी महात्मा एवढ्या रात्री देवाचं नाव घेतोय. राजाने घोड्यावरून उतरून डोक्यावरचा मुकुट काढून, पायातले पादत्राणं काढून, शस्त्र बाजूला ठेवून त्याला आणि राजा निघून गेला. पण गोष्ट साधी, त्या कोळ्याच्या मनात इतकं परिवर्तन झालं, त्याला वाटलं दांभिकपणानं, खोटेपणानं, मनात नसताना सुद्धा मी राजाला फसवायसाठी देवाचं नाव घेतलं तर राजा मला वंदन करून गेला. आजपासून मासे चोरायचे नाही, फक्त देवाचं नाव घ्यायचं. विठ्ठल विठ्ठल काय करतं रामाचं नाव, देवाचं नाव काय करतं, तुमच्यात परिवर्तन करतं, तुमच्यातलं पाप नष्ट करतं, तुमच्या मागच्या कित्येक पिढ्या धरून नेतं. आमचे हनुमंतराय कोण आहेत, फक्त भगवंताचं नामस्मरण करणारे. नाम घेणारे जे कोण कोण आहेत, हे सगळे संत आहेत, हे सगळे वैष्णव आहेत, हे सगळे साधू आहेत महाराज. म्हणून तुम्हाला आम्हाला जर असं वाटत असेल हे माग लावलेले जे 2 फोटो आहेत, तुकोबारायण ज्ञानोबारायांचे, यांच्या जागी सुद्धा आपले फोटो लागावेत का, लागतील का? तर माझं उत्तर असं आहे, लागतील. पण त्यासाठी त्यांच्यासारखं तुम्हाला वागावं लागेल. विठ्ठल विठ्ठल यांच्यासारखं वागावं लागेल तर काय करावं लागेल, यांच्यासारखंच व्हावं लागेल ना. यांच्यासारखं होणं सोपं आहे का? नाही. तुकोबाराय म्हणले, तुका म्हणे अंगी जर आई व्हायचं असेल तर तुम्हाला, आई काढायची असेल तर तुम्हाला आईच व्हावं लागेल. तुम्हाला बाप असल्यावर आई कळणार नाही.
मी तिथेही दृष्टांत दिला होता, मला आठवतं, मला माझं केलेलं कीर्तन आठवतं, आपण कुठं काय केलं ते, आणि आठवलं पाहिजे म्हणजे पुन्हा पुन्हा ते रिपीट होत नाही, कारण गाव बदललं तरी अभंग तोच असतो. विठ्ठल पण माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की 10 वर्षापूर्वीचं कीर्तन कोणता अभंग मी घेतला होता आणि काय दृष्टांत लिहितो लोक मला सांगतात, मला फार बरं वाटतं, कारण का त्यांनी माझा अभ्यास होतो. मला लक्षात येते का रे, आव्हानाला आपण रुद्र 18 अवतार घेतला होता, पुन्हा तेच कीर्तन तिथं करायचं नाही. आपल्याला वेगळा अभंग घेऊन वेगळं चिंतन मांडावं लागणार आहे. म्हणजे मी कुठला तरी ग्रंथ उघडून पाहतो, नाही तर मग चाललंच आहे पीछे से आया और आगे चला गया, आणि यांनी तुमची प्रगती होत नाही. हे कशासाठी होतं? फक्त या तीचभर पोटासाठी होतं. मग परमार्थ घडत नाही. एकदा तुम्हाला पैसे दिसायला लागले की तुमच्यातलं देवत्व जे आहे ते संपून जातं आणि वाणी तुमची विटळून जाते. म्हणून हनुमंतराय हे भगवंताचे भक्त आहेत, म्हणून ते देव जरी आपण पूजत असलो तर ते खऱ्या अर्थानं वैष्णव आहेत, वैष्णव. मग अशा असणाऱ्या वैष्णवाला नाथ महाराज सुरुवात करता म्हणतात रुद्र. आता हे कुणाचा अवतार आहे? तर शंकराचा अवतार आहे. ज्यावेळेस पुत्रकामेष्टी यज्ञ दशरथाने केला, मुलगा होत नव्हता म्हणून, आणि त्या यज्ञातून ज्यावेळेस ती अग्निदेवता प्रसन्न झाली आणि हातामध्ये तिनं प्रसाद आणला, त्याला पायस म्हणतात. आणि तो आल्यानंतर दशरथाने विचारलं, देवा मला प्रसाद तुम्ही दिला, माझ्या यज्ञाचं फळ दिलं, आता याचं काय करू? म्हणले तुझ्या राण्यांना दे, आणि ह्या राण्या त्यांनी खाल्ल्यानंतर तुला मुलगा होईल. आनंद झाला, घरी गेला. आता घरी गेला, त्यानं सगळ्यात पहिल्यांदा प्रसाद दिला कौशल्येला, दुसरा दिला सुमित्रेला, त्याचे 3 भाग केले, आणि तिसरा दिला कैकेयीला. आता कौशल्याला दिला तर काही बिघडलं का? कौशल्या मानाची पहिली, आणि कैकेयी आवडती पण मानानं हिच्या नंतरची. कैकेयीला आला ना राग, तिला वाटलं आवडते मी, प्रसाद मला नंतर दिला, इथंच सगळं बिघडत. कौसल्या ती शुद्ध मेधा, सुमित्रा ती शुद्ध बुद्धी, आणि कैकेयी ती कुबुद्धी. नाथ महाराज रामायणामध्ये या तिघींचं वर्णन करताना एका वाक्यात करतात. आणि कुबुद्धी कुणामुळे आली? तर मंथरेमुळे आली. म्हणून तुमच्या आमच्या जवळ सुद्धा कुबुद्धी नावाची मंथर आहेच आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणले, जैसी दीपकळिका धाकुटी, परितेजा ते बहुप्रकाशिती, सद्बुद्धी ते धाकुटी म्हणून. विठ्ठल विठ्ठला 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 रागाला कैकेयीला, कैकेयी प्रसादच खाईना महाराज. म्हणाच नंतर का दिला, आधी तुमची आवडती असो. आता दोघी 3 घेतल्याशिवाय घरामध्ये असलं तर सगळ्यांनी एकमेकाला सोबत खाऊ, प्रसाद असं हातात आल्या आल्या आपण पोटासारखं पटकन खाऊ नये. एकमेका देऊमुखी सुखे घालू प्रसाद देणे मात्र एक आहे, खूप वेळ सुद्धा ठेवू नये मुंग्याला गुस्ती. पटकन वाटा दिला हातात, हिनं खाई नाही, तसाच धरला हिनं, आणि तो तसाच पाहिलेला, तसाच हातात धरला. पाहिल्यानंतर वरती एक घार फिरतच होती. त्या घारीनं उचलला, पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला. सेविला पिंड घालीने झडपिला, पिंड घालीने झडपिला, पिंड घालीने झडपिला, अंजनीने तो सेविला. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला. पिंड घालीने झडपिला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला, सेविला. सेविला. तप करत बसली होती भगवान शंकराचा मुलगा व्हावा म्हणून. भगवान शंकर प्रसन्न झाला तर विचारलं काय पाहिजे? म्हणले मला तुमच्यासारखा मुलगा पाहिजे. घारीनं तो प्रसाद घेतला आणि तो अंजनीच्या हातात आला. अंजनीच्या तपासाठी महारुद्राने अंजनीनं सेवन केला.
म्हणून उरलेल्या 2 भागात हे चौघ आहे आणि आमच्या मारुतराय अख्खे एका भागाची आहेत. विठ्ठल विठ्ठल रुद्र संहितेमध्ये भगवान शंकराचे जेवढे अवतार सांगितले त्यापैकी 11वा अवतार आमचा हनुमंतरायाचा आहे. मग याचा अभ्यास आमच्या नाथांना होता म्हणून ते म्हणले अभंगाच्या पहिल्या रुद्र अकरा वा अवतार रुद्र अकरा वा अवतार रुद्र अकरा वा अवतार रुद्र अकरा वा अवतार करी दुष्टांचा संहार करी दुष्टांचा संहार नाम घेता विघ्ने जाय नाम घेता विघ्ने जाय करी दुष्टांचा संहार नाम घेता विघ्ने जाय विघ्ने जाय नाथ महाराज म्हणतात आमचा हनुमंत रुद्राचा अवतार आहे. आणि ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत वर्णन करताना हनुमंतरायचं वर्णन करतात. ध्वजस्तंभावरी वानरू ओहा मूर्तिमंत शंकरू. विसरले नाही म्हणजे प्रत्यक्ष हनुमंतरायाकडे जर बघितलं तर भगवान शंकराचंच दर्शन व्हावं ही ताकद हनुमंतरायाच्या दर्शनामध्ये नाही. हनुमंतराय देव जरी असले तरी खऱ्या अर्थानं ते वैष्णव पदाला पोहोचले. मग वैष्णव जर एका मरकट कुळात जन्माला आलेलं वैष्णव होऊ शकतं तर वैष्णवाच्या यादीत नेमकं आहे कोण? वैष्णव म्हणायचं कोणाला? वैष्णवाची नेमकी व्याख्या काय? आपल्याला होता येईल का? नाथांनी भागवतामध्ये विस्तृत व्याख्या केल्या. कोणाला होता येतं वैष्णव? महाराज म्हणले जो सतत भगवंताचं नामस्मरण करतो. माझे स्वरूपी ज्याचे चित्त अखंड जडले असे भजनयुक्त त्यासीच बोलिजे मद्भक्त संत सज्जन तो जाणावा. जो सतत माझं नामस्मरण करतो आणि माझ्या स्वरूपावर चित्त ठेवतो असा असणारा जो कोणी आहे, तिथं नावाचा उल्लेख केला नाही, जो कोणी आहे त्यासीच बोलिजे मद्भक्त, तो मद्भक्त आहे आणि तो संत सज्जन आहे असं जाणावं. मग आता याचा जर विचार केला तर मग तुम्ही पहा तुकोबार आहे, संत सज्जन आहेत का नाही? काही शंका आहे का? काही नाही. ज्ञानोबा आहे, संत सज्जन आहेत का नाही? काही शंका. नाथ महाराज काही शंका आहे का? आमचे गोरोबा काका काही शंका आहे का? अहो जात कुंभाराची, काम चिखल तुडवायचं, गाडगे मडके घडवायचं, पण ते करत असताना सुद्धा तुकोबारायचं प्रमाण कदाचित त्यांना माहित होतं की काय? कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, हे जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. हे कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम दुःख होईल दुःखाचे. काम काम काही म्हणा राम
दुःखाचे दुःखाचे इतकं त्या नामस्मरणामध्ये आमचे गोरोबा काका घडून गेलेले महाराज की चिखल तुडवताना विठ्ठल 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 म्हणत होते. कधी मूल पायाखाली आलं आणि त्या चिखलात तुडवलं गेलं कळलं सुद्धा नाही, काहीच कळलं नाही महाराज. आणि मग जेव्हा ते रक्त दिसायला लागलं त्यांच्या पत्नीला, तेव्हा तिनं टाहो फोडला आणि म्हणली आता काय. इतकी तुमची नामस्मरणावरची श्रद्धा श्रेष्ठ असली पाहिजे. अलीकडच्या काळातले गाडगे बाबा कीर्तन करत होते आणि त्यांना निरोप आला की तुमचा गोविंद नावाचा मुलगा वारला. ते म्हणले आता गेला ना, आता काय वापस येणार नाही. पण असं नाही केलं, लगेच सोडलं जय विठ्ठल करून निघून गेले. कीर्तन पूर्ण केलं मग निघून गेले. इतकी निष्ठा आपली आहे का? एवढी श्रद्धा आपली आहे का? अजिबात नाही. तुकोबारायासारखे श्रेष्ठ संत झोपेत सुद्धा भगवंताचं नामस्मरण करतात. अर्जुन देवाला का आवडतो याचं कारण असं, ज्ञानोबाराय हे गीतेत नाही. जी ओवी मी तुम्हाला म्हणून दाखवणार ही गीतेत ओवी नाही, पण ज्ञानोबारायाने अर्जुनाचं वर्णन करताना ज्ञानेश्वरीत घातलीये. म्हणजे अर्जुन किती श्रेष्ठ आहे याचं वर्णन केलंय. हेथ अर्जुनाची विशेष स्तवावा, ऐसे आवडले मज जीवा, का तो त्रिभुवनेच्या दैवा एकायतन. ज्या गरुडावर बसून आमचे भगवान विष्णू श्रीकृष्ण हे सगळ्या ठिकाणी विहार करायचे, पण तरी सुद्धा अर्जुन देवाचं नाव घेतलं असल्यामुळं देवाच्या जास्त जवळचा होता, सखा होता, सखा मित्र होता, सवंगडी होता. आणि एवढा कशाला, मेहुणा होता, मेहुणा देवाचा. देवानं सांगितलं संन्याशी व्हायला जा आणि माझी बहीण चोरून आण आणि तिच्याशी लग्न कर. म्हणजे देव पहा कसा. संन्यासी तुवा होनी, चोरोनी न्यावी माझी भगिनी. ज्ञानेश्वरीत हे सगळं चोरून नेली आणि आपल्या बहिणीशी लग्न कुणी लावून दिलं? एका संन्याशीचे लावून दिलं. म्हणून तो त्यांचा मेहुणा होता नात्यानं. म्हणून जेव्हा जेव्हा संन्याशी दिसत येत तेव्हा तेव्हापासून लोक संन्याशाकडे संशयाच्या नजरेनंच पाहतात महाराज. अर्जुन का आवडत होता? कारण देवाचं नामस्मरण करत. जे जे देवाचे नामस्मरण करतात ते सगळे देवाला आवडतात. पण गरुडाला वाटायचं माझ्यावर बसतो देव, सगळीकडे फिरतो, अर्जुनाला काय जवळ करतो. गर्व झाला गरुडाला. त्याला असं वाटलं माझ्याशिवाय देव फिरत नाही आणि हा अर्जुनाला कसं काय एवढं जवळ करतो. आणि मग एक दिवस देवाच्या हे लक्षात आलं आणि देव म्हणला गरुडा चल बरं जरा आता आपल्याला अर्जुनाला भेटायला जायचं. म्हणजे ज्याचा कंटाळा त्याचाच वानवळा. पण आता देवाची आज्ञा. म्हणले बसा देवा. म्हणले पण लवकर चल, त्याची झोपेची वेळ झाली. जर तो झोपी गेला तर मग माझं त्याचं बोलणं होणार नाही. याला अजून जाळफाळ झाला. याला वाटलं हे काय ताप, एक तर लवकर चल, मी त्यात किती वेगाने गेले. व शेवटी अर्जुन दुपारची वेळ होती, स्नान करून आणि केस धुतले होते. स्नान केलं होतं, केस धुतले होते आणि द्रौपदी त्याची केस हातात घेऊन अशी शेकारत होती. शेकारणं कळतं तुम्हाला खेड्यातल्या लोकांना. म्हणजे खाली जाळ केलेला, आपलं विस्तू केलेला आणि त्याच्यावर अशी केस धरलेली. द्रौपदी बसली होती आणि अर्जुन झोपलेला होता. गरुडाला सांगितलं थांबितच. देवाने बाहेर चापला काढल्या आणि आतमध्ये गेले. बघा बरं का, बारीक बारीक गोष्टी का सांगायच्या की तुमच्या लक्षात सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. आपल्याला असं वाटतं आपल्याला सगळं माहिती, पण आपल्याला काही माहित नसतं. बरंच काही माहित नसतं आपल्याला. चप्पल देवाने बाहेर काढली स्वतःच्या पाजात आणि देव आतमध्ये गेले. का तर त्याचा आवाज होऊ नये म्हणून. पण त्यांच्या लक्षात आलं की देव अर्जुन झोपलेला आहे. अर्जुनाला झोपलेलं पाहिल्यानंतर देवाने हळूच पावलं टाकले. द्रौपदी अशी त्याचे केस शेकारत होती. देवानं खुणीनं सांगितले की तू जा, मी धरतो. आणि गरुडाला बाहेरच उभं केलं दारात, कारण त्याचा गर्व हरण करायचा होता. गरुडाने पाहिलं, मला आत बोलवलं नाही, इथंच थांबायला सांगितलं. आता आत गेल्यानंतर त्या द्रौपदीला जायला सांगतो. ती उठली, तिनं ते अर्जुनाचे केस कृष्णाच्या हातात दिले. कृष्ण ते शेकारायला लागला. द्रौपदी निघून गेली आणि 2च मिनिटानंतर जशी द्रौपदी लांब गेली तसं कृष्णाने गरुडाला खुणवलं आतमध्ये ये म्हणून. आता याची अजूनच खाकच व्हायला लागली आता. पण आता काय करणार, देवाचं वाहन, देवाचे दास, ऐकावं लागतं. आत आला आणि मग कृष्णाने खुणवलं की तू धर, मी जरा जाऊन येतो.
अगा का मग तर पाहायचंच का. मग आता गरुडाने ते कृष्णाच्या हातातले अर्जुनाचे केस धरले आणि कृष्ण अर्जुन झोपलेला आणि तो शेकाराला बसला. देव जसे निघून गेले, काही क्षणाचाच वेळ गेला आणि त्या गरुडाला अर्जुनाचे केस हातात धरले असताना त्याला आवाज येऊ लागला, कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण. तरी इकडं तिकडं पाहिलं, कुणीच नाही माझ्याशिवाय. अर्जुन तो झोपलाय, कोण कृष्ण कृष्ण म्हणतंय. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हे नक्की नाटक करतोय. म्हणून त्यांनी त्याला थोडंसं हलवूनही पाहिलं, पण तो गाढ झोपलेला होता. आणि जेव्हा त्याला तो आवाज यायला लागला, अजून तो आवाज कुठून येतो त्याचा कान असं त्यांनी घेतला. जेव्हा थोडासा वाकला, अर्जुनाच्या रोम रोमातून आवाज येतात, कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण. जो झोपेत सुद्धा भगवंताला विसरत नाही आणि ज्याचा रोम 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 कळतो ना तुम्हाला, आपल्या अंगावर जेवढे केस आहेत हे त्याच्या खाली छिद्र आहे. आपल्याला घाम येतो ना, त्या छिद्रातून घाम येतो. म्हणून घाम आलेला चांगला, कारण तुमचं टॉक्झिन जे तयार झालेले आहे, इंग्रजीमध्ये ज्याला आपण म्हणतो, ते सगळं असणारे विषारी घटक घामाच्या माध्यमातून बाहेर जातात. आणि ज्याला घाम दरदरून येतो त्याला शुगर कधीच होत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून अर्जुन विशेष जवळ. भगवंताचं नामस्मरण करणारे असे अनेक वैष्णव सांगता येतील, त्यापैकी अर्जुन एक आहे, देवाला आवडणारा. नाथांना विचारलं, महाराज ह्या वैष्णवाची व्याख्या तुम्ही सांगितली, वैष्णवाचं उदाहरणही तुम्ही दिलं, आता आम्हाला अजून कुणी वैष्णव आहेत सांगा ना असे की जे देवाचं नाव घेणार आहे. नाथांनी सांगितलं, यादीच देतो. म्हणले कोण? पहिल्यांदा सगळ्यात सांगतो म्हणले, विदुरदासी पुत्र प्रसिद्धू, त्यासी आठवला गोविंदू, झाला वैष्णवा माझी अतिशुद्धू, कैसे निनिंदू म्हणावा. नाथांच्या भागवतात बघा उदाहरण कोणाचं दिलं? एका विदुराचं दिलं. विदुर कोण? म्हणले दासीचा मुलगा. आजही या 2024 मध्ये, म्हणजे आपण कुठं चाललो, एका शतकाकडे वाट करतोय ना आता. हे शतक संपून नवीन शतक आलंय, तरी सुद्धा इतके फॉरवर्ड आपण झालो की चंद्रावर मंगळावर चाललोत आपण. पण तरी सुद्धा अनैतिक संबंधातून जन्माला आलेलं जर मूल असेल तर समाज त्याला स्वीकारत नाही. 5,500 वर्षापूर्वी 5 पांडवांची असणारी दासी, आपलं पांडवांच्या वडिलांची असणारी दासी, आणि तिच्यापासून झालेला हा विदुर. त्याला त्याचा बाप, आईला सांगायची हिंमत नव्हती तुझा बाप कोण आहे. तिच्या पोटी जन्माला आलेला हा मुलगा एका दासीचा. पण केवळ गोविंद 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 हे नाव भगवंताचं विदुर जपत होता. आणि देवाचे जेवढे नाव आहेत त्या सगळ्या नावामध्ये देवाला सुद्धा जे नाव आवडतं ते गोविंदच आहे महाराज. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. हे गोविंद गोविंद मना लागलिया छंद, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, माझा गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. काया. तुकोबाराय म्हणले, भेद नाही देवा तया. जर सतत देवाचं नामस्मरण केलं तर एक दिवस असा येतो महाराज की सहज तुमच्या मुखातून नाम येतो, तुम्हाला म्हणायचीच गरज नाही. ही अवस्था प्राप्त व्हायला तुकोबारायच व्हावं लागतं. ही अवस्था प्राप्त व्हायला वैष्णवच व्हावं लागतं. मग ही अवस्था आमच्या विदुराला प्राप्त झाली. गोविंद असं नाव त्यानं घेतलं. विदुर दासी पुत्र प्रसिद्ध आहे. पण दुर्योधनानं सोन्याच्या ताटात वाढलेलं पंचपक्वान्नाचं जेवण टाळून आमचे भगवंत विदुराच्या घरी गेले. विदुरा घरच्या भक्षुनी करण्या परमानंदी झाला.
परमानंद त्याला झाला. कारण का? भगवंताचं नामस्मरण त्यानं केलं. त्यासी आठवला गोविंदू. महाराज म्हणले झाला वैष्णवा माझी अति शुद्ध. शुद्ध झाला. देवाच्या नावानं काय होतं? आपण शुद्ध होतो महाराज. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत 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 जो वदे अच्युत सर्व काळ जो मध्ये अच्युत सर्व काळ जो मध्ये अच्युत सर्व काळ. हा भंग तुकोबरायला सुचला कुठून माहिती का? ज्ञानोबरायांच्या हरिपाठातून. हरिपाठ कीर्ती मुखे मुखे जरी जरी गाय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय हे हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाय हे हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाय हे हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय देह त्याचा पवित्राची होय देह त्याचा पवित्राची होय देह ही त्याचा गाय राणी हाय पवित्राची होय देह त्याचा पवित्र दिवा देह त्याचा पवित्राची होय मग हे नाव जर विदूर घेऊन पवित्र होतो, दासीचा मुलगा शुद्ध होतो. साधकाने विचारलं, म्हणले महाराज एवढंच एक उदाहरण आहे का? अहो म्हणले यादीच आहे. म्हणले अजून? म्हणले राक्षसा माझी बिभीषण. आता कुठं गेले? आता राक्षसाच्या कुळात गेले. राक्षसा माझी बिभीषण दैत्या माझी प्रल्हाद जाण भगवंतासी अनन्य शरण वैष्णव पद दिदरे त्यासी. राक्षसाच्या कुळात जन्माला आला बिभीषण, पण लंकेत राहून सुद्धा, लंका म्हणजे काय? सगळ्या दुष्टांचीच नगरी होती ना. एक तरी असा होता का बिभीषणाशिवाय की जो देवाचं नाव घेत होता? अजिबात नाही. पण त्यांच्या जवळ राहून सुद्धा, म्हणून काही काही वैष्णव दुष्ट लोकात राहून सुद्धा टिकून आहेत. आजूबाजूला सगळे दुष्टच आहेत त्यांच्या, पण तर सुद्धा टिकून आहेत. का टिकून आहेत? त्याचं कारणच आहे त्यांच्या मुखातून भगवंताचं नामस्मरण आहे. भगवंताचं नामस्मरणानं तुमच्या भोवती असं काही वलय तयार होतं की त्या कक्षेच्या आत जे जे काही वाईट गोष्टी येतात त्या आतच येतात, बरोबर तिकडून तिकडे निघून जातात. मग बिभीषण राहत होता. ज्यावेळेस आमचे हनुमंतराय लंकेमध्ये सीतेचा शोध करायला गेले आणि रात्रीच्या वेळेस जेव्हा ते सगळ्या लंकेत फिरत होते, तेव्हा एवढ्या असणाऱ्या त्या दुष्टांच्या लंकेत सुद्धा एक भगव्या रंगाचा ध्वज त्यांना, पताका त्यांना फडकताना दिसली. आणि त्यांना वाटला या दुष्टांच्या नगरीतून भगवी पताका, काय भानगड आहे? म्हणून थोडे खाली आले. खाली आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, कुणीतरी श्रीराम राम 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 श्रीराम राम 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 श्रीराम राम राम असं म्हणते. आणि मग म्हणले अरे आपल्याच वैष्णवाचं घर आहे. आल्हाद उतरले. जसे ते उतरले तसं त्यांच्या उतरल्याची चाहूल बिभीषणाला आतमध्ये वाड्यात गेली. वैष्णवाच्या अंगाचा वास येतो महाराज, चांगला सुवास. पुतना भगवंताला मारायला आली, देवानं डोळे दाखले आणि तिचे स्तन मुखामध्ये धरून जेव्हा तिच्या स्तनातून ते विष काढायला लागले दुधासगट, तेव्हा ती म्हणली मुंच मुंच मुंच, म्हणजे सोड 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 असं तीनदा म्हणली. देव म्हणला ज्याला मी धरतो त्याला मी कधी सोडित नसतो, आणि एकदा ज्याला सोडलं त्याचा निकालच लागलेला असतो. विठ्ठल विष देवाला ओढून घेतलं आणि धाडकन ती जेव्हा पुतना पडली महाराज, जेव्हा तिला अग्नी दिला ना, तेव्हा तिच्या अंगणातून चंदनाचा वास येत होता. श्रीमद भागवतात त्याचा उल्लेख आहे, तुम्ही वाचा. तुम्ही वाचता किंवा ऐकता पण लक्षात ठेवीत नाही. हे कीर्तनकाराचं भांडवल आहे. तुम्ही जर लक्षात ठेवलं, तुम्ही जर वाचलं आणि तुम्ही म्हणले महाराज मागे एकदा सांगितलं दुसरं सांगत, मग आम्हाला अभ्यास करावा लागतो. तुम्ही काही लक्षात ठेवीत नाही, मग आमचं धकत सगळं. म्हणून तुम्ही अभ्यास करत जा
आणि कीर्तनकार सुद्धा परंपरेतले अभ्यासू देवाच्या संतांच्या संदर्भाने बोलणारेच बोलवीत जा. एक सांगू का तुम्हाला, तुमचं गाव छोटे आहे पण आजूबाजूला तुमची 4-5 खेडेत एखादी यात्रा तुमच्या गावात भरत असेल, तुम्ही यात्रेमध्ये एक जर तमाशा येत असेल तर मी तर म्हणतो पुढच्या वर्षीपासून 2 बोलवा. पवार महाराज, एक नाही 2 बोलवा. तुम्ही म्हणताल महाराज इथं बसून असं विधान कसं काय करता, 2 तमाशे बोलवा, त्यांचंही पोटच आहे, पण कीर्तनाचा तमाशा करू नका. विठ्ठला विठ्ठल मला इतकं सुचतंय ना या संदर्भाने बोलायला, पण वेळेची मर्यादा आहे म्हणून आपल्या त्या ठराविक प्रसंगातूनच जायचं. उतरले, वास जेव्हा गेला, बिभीषण बाहेर आला, बघितल्यावर म्हणले कोण? बिभीषणाने सांगितलं मी रावणाचा भाऊ आहे म्हणले बिभीषण, राम भक्त आहे. आणि हनुमंता विचारलं तुम्ही कोण? म्हणले मी रामाचा दास. योगियाच्या खुणा योगी जाणे, घट्ट मिठी मारली. पुढची कथा तुम्हाला सगळ्याला माहिती. म्हणजे तिथं सुद्धा देवाचं नाव घेत होता. राक्षसाच्या कुळात जन्माला बिभीषण, दैत्याच्या कुळात जन्माला आलेला प्रल्हाद हा सुद्धा कृष्णाचं नाव घेतो, देवाचं नाव घेत होता. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण. एवढं नामस्मरण करून 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 त्याला त्याच्याच बापानं म्हणजे हिरण्यकश्यपूनं उंच कड्यावरून फेकलं. काही झालं का? काही झालं नाही. अहो उकळत्या तेलात टाकलं कढईत, काही झालं का? काही झालं नाही. हत्तीच्या पायाखाली तुडवलं, प्रल्हादला काही झालं का? काही झालं नाही महाराज. उलट प्रल्हाद जसाच्या तसा तुकोबराय म्हणले पडता जड भारी दासी आठवावा हरी मग तो होऊने दिशीण आड घाली सुदर्शन. पुढचं चरण तितकंच महत्वाचं आहे. नामाच्या चिंतने 12 वाटा पडतील विघ्ने. मग तुमच्यावर येणारं विघ्न जर तुमच्या तुम्ही देवाचं नाव घेतल्यानं जर 12 वाटेनं पळून जात असेल तर देवाचं नाव घ्यायला काय हरकत आहे? ही उदाहरणं तुमच्या समोर का ठेवली संतांनी माहिती का? नुसतं वाचायचं आणि सोडून द्यायचं यासाठी नाही, ते आपल्या इथं घुसलं पाहिजे. आणि नुसतं इथं नाही घुसलं पाहिजे, इथून इथं गेलं पाहिजे. एका बाजारामध्ये एवढा मोठा बाजार भरलेला, पण एका छोट्याशा टेबलवर 3 बाहुल्या मांडलेल्या. इतक्या सुंदर बाहुल्या, इतक्या सुंदर बाहुल्या, दिसायला आकर्षक, एकाच आकाराच्या, एकाच रंगाच्या, एकाच वर्णनाच्या, इतक्या मस्त. आणि 3 बाहुल्या ठेवल्या. हे गर्दी तिथं पाहायला, हात लावून पाहायचे. तो हे दाताच्या वर हिरड्या आहेत का हिरड्या, त्या सुद्धा तशा दिसायच्या हुबेहूब. आपल्या नखामध्ये कशी कोर आहे तितकंच ते सुंदर कोरलेलं. असं गाल दावला की दबायचा, पुन्हा वर यायचा, असं असं केलं की ते इतकं असं वाटायचं की जिवंतच आहे. मग गर्दी जमली. एका जणाने विचारलं त्या विकणाऱ्याला, म्हणले बाबा ह्या 3 बाहुल्या हिची किंमत काय? म्हणला 1000 रुपये. म्हणला एवढी महाग? मग दुसऱ्याने विचारलं हिची? म्हणला हिची 1 लाख रुपये. अरे बापरे, इतकी पट? ही 1000ची 1 लाखाची? म्हणली ही? म्हणली 1 कोटीची. म्हणले मग एवढ्या महागाच्या बाहुल्या इथे घेऊन बसला, याचं वैशिष्ट्य सांग काय? तो म्हणला वैशिष्ट्य असल्याशिवाय किंमत आहे का? म्हणलं तुम्हाला वैशिष्ट्य पाहिजे, विकत घ्यायचं. आता उत्सुकता वाढली ना, आणि महाग वस्तू माणूस विकत घ्यायला प्रवृत्त होतं. तुम्ही सोनं कमी असल्यावर विकत घेता का जास्त झाल्यावर? जास्त झाल्यावर गर्दी पडते का? कारण त्याची किंमत तेवढी आहे ना. कारण सोनं हजारो वर्ष जरी मातीत गाडलं गेलं तर ते झिजत नाही, खराब होत नाही. उलट अग्नीत टाकलं तर झळळून बाहेर येतं. म्हणून माणसानं सोन्यासारखं असावं. म्हणून काही बाया हुशारीनं आपल्या लेकराचं नाव सोन्या ठेवतात. मग आता हा तो म्हणला याचं वैशिष्ट्य सांग या बाहुलीचं 1000च्या. मग त्यांनी एक असा दोरा घेतला, दोरा, आणि तो दोरा असा ताठ केला असा आणि घातला त्याच्या बाहुलीच्या कानात. तो इकडून घातला आणि इकडून निघाला बाहुलीच्या. तोच दोरा त्यांनी काढला, नंतर दुसऱ्या बाहुलीत घातला, कानात घातला, तो तोंडातून बाहेर आला. आणि तिसऱ्या बाहुलीच्या तोच दोरा घातला आणि तो जोच आत गेला, पुन्हा बाहेरच नाही आला. दृष्टांत संपला. तो दृष्टांत जत्रेतला नाहीच, तुमच्यासाठी आहे. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. त्याच्या या कानातून घातला आणि या कानातून बाहेर आला. सगळे इकडून ऐकायचं, इकडं सोडून काय संबंध. दुसरा दृष्टांत आमच्यासाठी ऐकतो आणि तोंडातून बाहेर सांगतो. आणि तिसरा दृष्टांत वैष्णवासाठी,
इथून घेतात आणि इथंच राहत होतो. म्हणजे देव इथून गेला कानात, देव शब्द की तो पोटात साठवला. साठविला हरी जिहे हृदय मंदिरी. साठविला पोटी, असं पण उदाहरण आहे. असा अभंग आहे. म्हणून भगवंत कुठं साठवायचा? तर हृदयात आणि पोटात. कुठं? हृदयात. त्याची जागा हृदय येते, पण साठवायचं कुठं? पोटात. आवाज येतात साठविला पोटी. ओळखिला हरी साठविला पोटी. नाथांचा हरिपाटे महाराज. म्हणून जाणकार लोक पुढे पाहिजे, मग कीर्तनकाराची मजा असते महाराज. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. कधी कधी बोलण्याच्या आवाजामध्ये नेमके शब्द सापडत नाहीत, ही सुद्धा त्याचीच कला आहे. आणि सगळे शब्द सापडायला लावणं ही सुद्धा त्याचीच कला आहे. म्हणून आपण जास्त माजच करू नये, मर्यादित राहावं. आहे ते स्वीकारावं, त्याच्यात आनंद मारावा. म्हणून वैष्णवाच्या व्याख्यामध्ये प्रल्हाद आहे, बिभीषण आहे, यांनी नाव घेतलं आणि काय झाले? वैष्णव झाले. म्हणले महाराज, ज्यांच्या संदर्भाने अभंग घेतलाय त्यांचं काय उदाहरण द्या ना. म्हणजे हनुमंताचं एवढं सांगायचं सोडून तुम्ही बाकीचे सांगायला लागले. म्हणले सांगतो सांगतो सांगतो. म्हणले कसं 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 सांगता? म्हणजे असं 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 सांगतो. आणि मग हनुमंतरायाच्या संदर्भाने आमच्या नाथांनी भागवतात ओळी लिहिली. म्हणतात, योनी जन्मला मरकट. ओळी नीट ऐका बरं का. तुम्ही ओव्या जर नीट ऐकलं ना, मी तर म्हणतो तुम्हाला नुसते ऐकून पाठ होतील. इतक्या भागवतातल्या ओव्या सुंदर आहेत नाथांच्या, आणि अजिबात उकलून सांगायची गरज नाही. ज्ञानेश्वरीतल्या ओव्या सुद्धा काही काही ओव्या अजिबात लक्षात येत नाहीत, कळत नाहीत, समजत नाहीत. महात्म्याच्या संगतीत बसलात तर त्याचा अर्थ लागतो. ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी कळायला तशी अवघडच आहे, पण ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी वाचावी असं जनाबाई सांगते. वाचावी ज्ञानेश्वरी. आत्ताच येताना संभाजीनगरला चैतन्य महाराजांचं हरिपाठावरचं विवरण झालं. तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी लिहिली. मग इथं म्हणता, इथं जनाबाई म्हणते वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, पण वाचावी ज्ञानेश्वरी शब्द घ्या. आणि नाथ महाराज म्हणतात, अर्थाविण पोथी वाचून काय. जर ज्ञानेश्वरी तुम्हाला कळलीच नाही, नुसती वाचून काय उपयोग आहे? मग आता नाथ महाराज खरं बोलतात, त्यांचं ऐकावं का जनाबाईचं ऐकावं? तर ते म्हणाले, आता त्यांची भाषा आहे बरं का, विद्वान माणसं आहे, ते म्हणले या दोन्हीचा समन्वय करायचा. हा, आणि तुम्हाला समन्वय साधता आला की तुम्हाला परमार्थातलं पडलेलं पहिलं पाऊल असतं ते. विठ्ठल म्हणले, योनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावा कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कुळ आहे. आता इथं नाथांना काय सांगायचं की हनुमंतराय कुळ कोणतं? म्हणले मरकटाचं, म्हणजे माकडाचं. पण तुम्ही जर हनुमंतरायाचं दर्शन घेताना त्यांची कुळ, त्यांची जात तुमच्या लक्षात आली, हे तर माकड आहे, याचं काय दर्शन घ्यायचं? तर तुमच्यासारखा पापिष्ट दुसरा कुणी नाही. म्हणून वैष्णवाला जात नाही, वैष्णवाला कुळ नाही, वैष्णवाला वित्त नाही, वैष्णवाला काहीच नाही महाराज. महाराज म्हणाले, वैष्णव सेवा अत्यंत कठीण. ना भागवतातली चोवी, तेथे जाती नाही गा प्रमाण, न म्हणावा शूद्र ब्राह्मण, भक्ती प्राधान्य भावार्थे. विठ्ठल विठ्ठल वैष्णवांची सेवा करणं कठीण आहे. कारण का? वैष्णव जात मानत नाही, वैष्णव कुळ मानत नाही, वैष्णव गोत मानत नाही. आणि एकदा तुम्ही वैष्णव झालात की ज्ञानोबराय म्हणतात, याती कुळ माझे गेले हर पोनी, याती कुळ माझे गेले हर पोनी, याती कुळ माझे गेले हर पोनी, याती कुळ माझे गेले हर पोनी. श्रीरंगा वाचोनी आनुने, श्रीरंगा वाचोनी आनुने, किती शिकवाल मज वेळो वेळा, किती शिकवाल मज वेळो वेळा.
पाहतात आणि काय म्हणतात, कृपाळू उदार माझा गणेश्वर दया नमस्कार वारंवार. आणि दुसऱ्याच्या म्हणतात कुळाचा विचार. जर ज्ञानोबारांनी जात पाहिली असती, म्हणले असते नाही नाही, जशी गीता ठराविक काही लोकांसाठी आहे तशी ज्ञानेश्वरी सुद्धा ठराविक लोकांसाठीच लिहायची सांगायची, तर तुमचा आमचा कधी उद्धार झाला असता, कधी कळली असती गीता आपल्याला. अहो गीता, अहो संस्कृतातल्या शिव्या कळत नाही, ओव्या कधी कळायच्या. देऊ का 2-4 ओव्या ओव्या? तुम्हाला काय वाटलं? आता मी म्हणलं वा 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 या ताम्रचूड, पुढे येऊन बसा. ज्याला कोणाला मी ताम्रचूड म्हणलो तो पुढे येऊन बसला, त्याला वाटलं वा काय आपल्याला ताम्रचूड म्हणले. पण ताम्रचूड या संस्कृत शब्दाला मराठीत लाल तुऱ्याचा कोंबडा असं म्हणतात. बात शिवी दिली का त्याची आरती केली. हा, मी तर म्हणलं वा वा वैशाख नंदन या पुढे बसा इकडे. त्याला वाटलं वा वैशाख नंदन आहे आपण. वैशाख नंदन या शब्दाचा संस्कृत मधला म्हणजे मराठीतला अर्थ होतो गाढव. कारण गाढव उन्हाळ्यातच सुधरत आणि वैशाख महिना उन्हाळ्यात असतो. पण त्याला कळलं का? नाही कळलं. मग जर संस्कृतातल्या शिव्या कळत नाही तर ओव्या कधी कळायच्या? म्हणून नाथांनी आणि ज्ञानोबर आहे हे हसू आहे ना, हे अनुभवाचं हसू आहे. कारण का? अभ्यास केलेला आहे, चिंतन केलेलं आहे आणि अनुभवात असे काही लोक बघितलेले आहेत. म्हणजे आता त्यांच्या जागेवर मी बसून पाहिले एका क्षणामध्ये. का लक्षात येतं? कधी कधी माणूस मुक हसतो आणि कधी कधी मोकळा हसतो. मुक हसणं हे विद्वानाचं असतं, मोकळं हसणं हे अनुभवातलं संताचं असतं. महाराज विठ्ठल संत सर्वसामान्य जनतेला आपल्यासारखं व्हावं यासाठी ते प्रयत्नशील असतात. पण जेव्हा ते होत नाही तेव्हा संताला वाईट वाटतं. मग त्यांना वाटतं काय माणसं वेडी, यांना जर महत्वच कळत नाही एवढं सांगून तर आता काय करायचं. म्हणून ते येत असतात. मग जर तुम्हाला आमच्या हनुमंतरायाची जात लक्षात आली म्हणून मी तुम्हाला नाथांची ओळी म्हणून दाखवली. वैष्णव सेवा अत्यंत कठीण. म्हणून वैष्णवांची सेवा करणं सोपं नाही. महाराज म्हणाले का कठीण? तेथे जाती नाही गा प्रमाण. कारण वैष्णव जात पाहत नाही. वैष्णवाला जातच नाही, त्याची एकच जात वैष्णव हीच जात. त्याची जात काय? फक्त वैष्णव हीच जात, दुसरी जातच नाही त्याला. तेथे जाती नाही गा प्रमाण. आणि मग उल्लेख केलाय महाराजांनी, न म्हणावा शूद्र ब्राह्मण. मग तो ब्राह्मण आहे का शूद्र पाहायचं नाही. प्राधान्य कशाला आहे? तर भक्तीला प्राधान्य. म्हणून जो भक्ती करतो तो भक्त आहे, तो वैष्णव आहे. म्हणून तुकोबारा एवढे श्रेष्ठ भक्त असताना सुद्धा आमच्या हनुमंतरायाला विचारतात काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, माझा दावया सुभाता, माझा दावया सुभाता, मज द्यावा व्यासुभटा, हे मज द्यावा व्यासुभटा. म्हणून जगद्गुरु तुकोबारा काय श्रेष्ठ भक्त नव्हते का? श्रेष्ठ भक्त होते भगवंताचे. पण तरी सुद्धा हनुमंतरायाची भक्ती जेव्हा पाहिली, हनुमंतरायाचं नामस्मरण जेव्हा पाहिलं, हनुमंतरायाचं वैष्णवपद जेव्हा आमच्या तुकोबारायांनी पाहिलं, तेव्हा ते शरण गेले. शरण शरण हनुमंत. आणि तुम्ही हे पद कसं मिळवलं मला सांगा. काय भक्ती केली नेमकी? काय भक्तीच्या त्या वाटा. म्हणून हनुमंतरायाजवळ जावं आणि हाच प्रश्न करावा, हनुमंतराया तुमच्यासारखं आम्हाला होता येईल का? म्हणून हे हनुमंतराय रुद्राचा अवतार आहे. रुद्र 11वा अवतार. आणि काय केलं हनुमंतरायानं? करी दुष्टांचा संहार. लंकेत जेव्हा गेले तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जम्मू माळी थांबला. आता नाव जर सांगत बसले तर तुम्हाला रामायण पाठ आहे. पण थोडक्यात जे जे दुष्ट होऊन गेले त्या सगळ्या दुष्टांचं निर्दालन आमच्या हनुमंतरायांनी केलं. असाच एक हनुमंतराय तुकोबारायाच्या काळात जन्माला आला. आणि ज्यांनी दुष्टांचा संहार केला.
आणि त्यांच्याकडे पाहून तुकोबारायाला हनुमंतरायाची आठवण आली आणि त्यांना त्या जागेवर पाहून हनुमंतरायाच्या आमच्या तुकोबाराया अभंग लिहितात. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाडी. आता रामायणातल्या रावणाला दाढी होती का नाही हा चिंतेचा विषय, आपण त्याचा विचार नाही करायचा. पण 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज असताना काही दाढीवाले रावण होते पहा, ज्यांच्या मिशा काढलेल्या होत्या आणि ज्यांच्या दाढ्या वाढलेल्या होत्या. असे असणारे जे दाढीवाले रावण होते आमच्या शिवाजी महाराजांना तुकोबाराय हनुमंताची उपमा देतात आणि शिवाजी महाराज त्यांच्या दाढ्या जाळल्या असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे तुकोबारायच्या आमच्या दृष्टीने हनुमंताचाच अवतार आहेत. महाराज शिवाजी महाराज झाले नसते इतक्या मोकळेपणानं रात्री 11 पर्यंत एवढ्या मोठ्या आवाज आपण कीर्तन करू शकलो नसतो. उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचे. म्हणून कधी कधी अभंगाच्या रचनेमध्ये वेळे काळानुसार बदल होतात. एका ठिकाणी तुकोबाराय म्हणतात करावी तातडी परमार्थी, आहे की नाही, आणि एका ठिकाणी म्हणतात न चले तातडी. आता काय, आता एकच माणूस दोन विधानं विरुद्ध करतो, आता कसं करायचं. इथं म्हणतात न चले तातडी परमार्थाची आणि तिथं म्हणतात करावी तातडी परमार्थी. म्हणजे तुम्हाला देवाचं नाव घ्यायचं ना मग उशीर लावू नका, तातडीनं करा. आणि एकदा तुम्ही देवाचं नाव घातले मग आता इथं तातडी करू नका. हा जरा समन्वय. विठ्ठल विठ्ठल अकरा अवतार आहे, दुष्टांचा संहार करतोय. आणि महाराज दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात नाम घेता विघ्नदाय, नाम घेता विघ्नदाय, नाम घेता विघ्ने जाय, नाम घेता विघ्ने जाय, त्यांचा महिमा वर्णू काय, त्याचा महिमा वर्णू काय, त्यांचा महिमा वर्णू काय, त्याचा महिमा वर्णू काय, नाम घेता विघ्नदाय, नाम घेता विघ्नदाय, जाय नाम घेता विघ्ने जाय, नाम घेता विघ्ने जाय, हे नाम घेता विघ्ने जाय, वर्णू काय, त्याचा महिमा वर्णू काय, काय त्यांचा महिमा वर्णू नाम घेता विघ्नदाय, त्यांचा महिमा वर्णू काय, त्यांचा महिमा वर्णू काय, त्यांचा महिमा वर्णू काय, वर्णू काय, वर्णू काय. पण अशा हनुमंतरायाचं जर नाव घेतलं, बघा तुम्ही जर सकाळी सकाळी आपल्या अंगणात, आपल्या परसात, आपल्या पत्र्यावर किंवा अंगणातल्या झाडावर जर माकड दिसलं उठल्या उठल्या तर आपण काय म्हणतो, अरे 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 काय काळं तोंड दिसलं सकाळी सकाळी. माकडाचं तोंड पाहू नये असं शास्त्र सांगतं, कारण का त्याचं तोंड पाहिल्यावर दिवस चांगला जात नाही. पण हनुमंतरायाचं दर्शन घेऊन जर निघालं तर कामच फत्ते होत. म्हणून उठल्या उठल्या हनुमंतरायाचं नाव घ्यावं, हनुमंतरायाचं दर्शन करावं. नाम घेता, तुमच्यावर जर काही विघ्न येणार असेल तर विघ्न जात, विघ्नदायक. मग त्याचा महिमा काय वर्णन करायचा. हनुमंतरायाचा महिमा असा आहे महाराज, हनुमंतराय चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनीच्या पोटी जन्माला आले. पण हनुमंतराय म्हणतात मी असा ब्रह्मचारी आहे की माझं इंद्रिय आईनं सुद्धा पाहिलं नाही. जन्माला येतानाच कौपिन घेऊन जन्माला आली. आहे का कोणी असा एखादा, एक तरी हनुमंतराय व्यतिरिक्त असा आहे का की ज्याला जन्मतःच लंगोटी होती. कोणालाच नाही महाराज. सगळेचे सगळे कसे जन्माला आले, नग्न. तुम्ही शब्द थोडा संस्कृत पडला, मी मराठीतला चक्क नाग
वागवे म्हणणार होतो, पण हरकत नाही, ही भाषा आहे महाराज. नग्न जन्म सगळेजण, आणि सगळ्यांनी बाकीच्यांनी पाहून पण आईनं बघितले. हनुमंतराय म्हणतात मी असा ब्रह्मचारी आहे, नैष्ठिक ब्रह्मचारी. आणि हे ब्रह्मचर्याचं तेज आमच्या हनुमंतरायाकडे इतकं आहे महाराज, की वास्तविक पाहता लंकेमध्ये गेले असताना रावणाला मारून खांद्यावर सीतेला बसून आणू शकत होते, परंतु ब्रह्मचारी असल्या कारणानं दुसऱ्या आई जरी होती तरी दुसऱ्याची स्त्री होती, दुसऱ्याच्या स्त्रीला कसा स्पर्श करावा, आणि तोही तिच्या नवऱ्याच्या आज्ञेशिवाय. आईसाहेब होत्या पण दुसऱ्याच्या स्त्रीकडे बघू नये, परावी नारी रुक्मिणी समान. हे हनुमंतरायाला पाठ होतं. आणि पुन्हा हनुमंतराय कसे आहेत, बुद्धिमताम वरिष्ठ. मग त्यांचा महिमा अजून काय काय सांगायचा. जन्माला आले सूर्याला गिळायला गेले, आहे का ताकद कुणात? नाही. सूर्याचा आता सूर्य इतकी आग ओकतोय आपल्याला असं वाटतं कधी पाऊस पडल आणि कधी आपल्या अंगाची लहिलय होई थांबत. म्हणजे आता सूर्य नको वाटतो, आणि हिवाळ्यात कसा वाटतो, असा वाटतो. पण हनुमंतरायाने तसा विचार केलाच नाही. त्याला गिळायला निघाले म्हणजे तेवढं पावर होतं म्हणूनच ना. जर त्याला गिळलं असतं तर काय झालं असतं, सगळा अंधार झाला असतं. देवांना कळालं म्हणून इंद्रानं वज्र मारलं आणि ते लागलं हनवटीला, आणि ती मूर्छावून पडले. म्हणून त्यांचं नाव मारुती असताना हनुमान झालं, कारण हनुमानाच्या हनवटीला इंद्राचं अस्त्र लागलं, इंद्रास्त्र, म्हणून त्यांचं नाव हनुमान झालं. आणि मग त्या मूर्छेतून जाग व्हायचं कसं? वारा बंद झाला, वाराच थांबला. वारा थांबल्यानंतर सगळे जीव देवा सगट दूध मारायला लागले. आणि मग सगळे आले म्हणले, याला म्हणले देवा कसं? म्हणले आता याला जिवंत, याला मूर्छेतून जर जाग करायचं तर याला तुमच्या सगळ्यांच्या शक्त्या द्या. मग प्रत्येक देवानं आमच्या हनुमंताला शक्ती दिली, म्हणून आमच्या हनुमंतराय बलिष्ठ आहेत. बुद्धिमतामय बुद्धी आहे, बुद्धिमताम वरिष्ठमय, असे असणार आहे. म्हणून त्यांचा महिमा किती सांगावा तेवढा कमी आहे. आणि तिसऱ्या चरणामध्ये महाराजांनी वर्णन केले दृष्टांत रूपात. अंगी शेंदूर चर्चिला, 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 भव्य मारुती देखिला, 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 नाम घेता विघ्नदाय, 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 विघ्नदाय. भावातराणात प्रसन्न झालं. जेव्हा रामपंचायतन सुरू झालं, प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला आणि रामराज्य सुरू झालं. एक दिवस असं झालं की इतक्या सगळ्या गडबडीत इतके वर्ष सोबत राहून सुद्धा माता सीतेकडे पाहावं असं काही वेळच नाही आली.
एक दिवस माता सीताने सगळं आवरलं आणि हनुमंतराय दर्शनाला गेले. सहज आईसाहेबाच्या चेहऱ्याकडे लक्ष गेलं. चरणाकडे पाहणारे हनुमंतराय पण त्या दिवशी सहज लक्ष गेलं आणि त्यांनी ना भांगात असा हे भरला होता सिंदूर. सौभाग्यवती स्त्रीनं तिच्या भांगात सिंदूर भरावा. भरतात पहा जुन्या बाया. आता भांगच राहिला नाही त्याच्यामुळे सिंदूर व्हायचा प्रश्नच नाही. म्हणून तुम्ही पहा जुन्या स्त्रिया केसाला चपचपून तेल लावून जाड फडीनं त्या केस विंचरतात आणि केस विंचरताना तो जो भांग पाडतात ना त्याला असं वेगळं करायची गरज नाही. त्या असं माग केस घेतात सगळ्या पाठीमागून इथं नुसतं असं दाबतात. इथं दाबलं की बरोबर. हा मी माझ्या आईचं पाहायचो. माझं निरीक्षण फार बारीक आहे. आई कधी अशी वेणी म्हणजे डोक्यामध्ये फडी घालीत नव्हती किंवा कंगवा घालून असं असं इकडे इकडे करत नव्हती. त्याचं सगळे केस मागं घ्यायची आणि फक्त मागून अशी दाबायची. आपोआप मध्ये रेख पडायची आणि मग इकडचं इकडं इकडेच इकडे करायची. तर ते जे मध्ये भांग आहे आता भांगच नाही राहिला. भांगा इकडून आला इकडून. आता तर पोरांचा कट तुम्ही पाहिला का? एकाच बाजूने असतो. एका बाजूने सगळा काय कोंबडा आणि इकडून नुसता कट. मी एका पोराला विचार म्हणलं कोणता कट रे त्याला कुठं सांगता आलं. आणि मग मला त्या शिशुपालाचं केलेली अवस्था भगवान श्रीकृष्णानं आठवली. रुक्मीची केलेली. त्याला असंच एका बाजूने केस कापले होते त्याच्या गळ्यात कांद्याची माळ घातली होती. त्याच्या डोळ्याला आणि त्याच्या ओठाच्या खाली चुना लावला होता. कसं दिसत असेल ते. तर मी त्याला नाव ठेवलं रुक्मी कट. हा कट कोणता तर रुक्मी कट आहे हा. कारण त्यावेळेस त्याची अवस्था अशी केली. पूर्वी शत्रूला मारित नव्हते. त्याला मेल्यापेक्षा जास्त यातना द्यायचं की जेणेकरून तो जिवंतच राहायला पाहिजे पण मेला नाही पाहिजे. विषय दुसरीकडे जाईल. बघितलं हनुमंतरायांनी आणि ते इतक्या सुंदर दिसत होत्या. हनुमंतरायांनी आईसाहेबाला नमस्कार केला. म्हणले आईसाहेब तुम्ही भांगात काय भरलं. सीता आईसाहेब म्हणल्या अरे हनुमंता हे सिंदूर आहे आणि हा सिंदूर जर भांगात भरला म्हणे सौभाग्यवती स्त्री तर तिच्या नवऱ्याचं आयुष्य वाढतं. नुसतं एवढंच ऐकलं हनुमंतराय लगेच पळत गेले. सगळ्या अंगाला शेंदूरच लावला महाराज आणि आले समोर. आईसाहेब म्हणले काय लावलं. म्हणले तुम्ही एवढसक लावलं तर आयुष्य वाढतं. मी सगळ्या अंगाला लावला. माझ्या रामाचं आयुष्य किती वाढतं. आता तुम्ही पौर्णिमेच्या रात्री हनुमंतरायाच्या मूर्तीचा फोटो काढला असेल तर बघा आदल्या दिवशी. आणि जेव्हा सकाळी सकाळी हनुमंतरायाच्या जन्माच्या अगोदर तुम्ही अवतार म्हणजे हनुमंतराय जन्माच्या अगोदर जेव्हा त्याला शेंदूर लावला दोन्हीच्या फोटोमध्ये तुलना पहा. आधीचा फोटो आणि जेव्हा शेंदूर लावला आता पौर्णिमेला पहा पुढच्या किंवा मध्ये कधी लावला तुम्ही तर मूर्तीला शेंदूर लावला की मूर्ती अशी भव्य दिसते पहा. महाराज म्हणले अंगे शेंदूर चर्चिला भव्य मारुती देखिला नाम घेता विघ्न जाय त्याचा महिमा वर्णू काय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय हरी हरी ठोबा रखुमाई विठोबा रखुमाय जय जय ठोबा रखुमाय जय जय ठोबा रखुमाय जय जय ठोबा रखुमाय ठोबा रखुमाय जय जय ठोबा रखुमाय जय जय ठोबा रखुमाय जय 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 ठोबा क्षेत्र आवाडा खुर्द या क्षेत्रावर सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आज 3ऱ्या दिवसाची सेवा या ठिकाणी करताना मला विशेष आनंद वाटतो. जेव्हा केव्हा तुमच्या या सप्ताह कमिटीची बैठक बसली असेल मला आदरणीय हरिभक्त परायण नाना भाऊंचा फोन आला. म्हणजे महाराज एक सेवा द्या. मग मी सांगितलं ही रिकामी आहे. ते म्हणले काय हरकत नाही. मग तुमच्या कमिटीची परवानगी घेऊन आणि मग तुम्ही सगळ्यांनी ठरवून ती सेवा आज माझ्या वाट्याला आली. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सप्ताह कमिटीचे गावात असणारे सगळ्या भजनी मंडळांचे उपस्थित असणाऱ्या सर्व कीर्तनकार प्रवचनकार अधिकारी वर्गाचे सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. दंडवत प्रणाम करतो. सुंदर अशी मृदंगाची सेवा दोन्ही मृदंगाचार्यांनी दिली. आदरणीय महाराज असतील आदरणीय तुम्ही असताल महाराज. सुंदर अशी सेवा दोघांनी दिली. मला आनंद वाटला. इकडे सगळेजण मंडळी गायकमय आहेत. त्यांनी उत्तम असं गायन या ठिकाणी केलं. येताना मला हरिभक्त परायण माझे मित्र भागवत महाराज घेऊन आले. मला त्यांनी आग्रह केला महाराज इकडे या म्हणले. त्यांच्याकडे आम्ही दूध घेतलं
मग इकडं आलो. ज्याचा त्याचा भाव असतो. एकदा मी आणि माझी धर्मपत्नी जात असताना महाराज भेटले. म्हणले चला 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 घरी चला. म्हणलं आम्हाला वेळ होईल आता, जरा आम्हाला लवकर जेवायची सवय. म्हणले नाही घरीच चला. म्हणलं मग घरी गेल्यावर लेकरं वाट पाहतील. नेलंच बा त्यांनी आम्हाला घरी. आणि थोडा सगळ्या गडबड करताना वेळ लावला मुद्दाम आमच्या बाकीच्या गोष्टीला. तेवढ्यात त्यांच्या आईनं त्यांच्या धर्मपत्नीनं 6 भाकरी केल्या. त्याच्यावर लोणचं खेड्यातलं मोठ्याल्या फोडीचं, शेंगादाण्याची चटणी आणि आमच्या धर्मपत्नीच्या हातात दिली. आमची मंडळी खुश झाली. म्हणजे वा माझं कामही वाचवलं आणि स्वयंपाक करायचंही काम आहे. आम्ही त्या भाकरी 2 दिवस खाल्ल्या, कारण खेड्यातल्या होत्या. आमचे पोट एवढे एवढे, आम्ही आपल्या 2 पोळीवर समाधान मानणार. त्यांच्याकडे आलं की मला त्याची आठवणीच. म्हणजे प्रेम कसं असतं ते प्रेम मला त्यांच्याकडे ओढून नेतं. तुमच्या सगळ्यांचंही असंच प्रेम माझ्यावर असू द्या. म्हणजे तुम्ही भाकरी बांधून द्यावा असा अर्थ नाही त्याचा. असा अर्थ नाही. म्हणजे तुम्ही पंक्तीला बसल्यावर मी सुद्धा तुमच्यासोबत जेव्हा एखाद्या दिवशी भाकरी आमटीची पंगत जर तुम्ही केली, एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आलेलो असलो किंवा मला बोलवलं तर मी जरूर तुमच्यासोबत तो प्रसाद देईल. कारण मला वैष्णवाच्या घरचं चालतं. ही पद्धत माझ्या वडिलांनी मला घालून दिली. म्हणजे महाराज तुम्ही जास्त बामण करत जाऊ नका. म्हणजे तुम्ही जर जास्त सावळ्यात राहिले तुम्हाला कोणी विचारायचं नाही. जो हरिभक्त आहे, जो समाजामध्ये मिसळणारा माणूस आहे, त्याच्यात मिसळत जा, बसत जा. हा फक्त एक आहे, त्याच्या गळ्यात माळ असावी आणि त्याच्या घरात तुळशी वृंदानं असावं. नाही तर त्यानं पाळावं कोंबडे आणि तुम्ही त्याच्या घरी जेवायला जावं, त्याच्या घरात माळ सुद्धा नसावं. मग हे पापच नाही का? वडिलांची आज्ञा आहे. म्हणून आज माझ्यासोबत माझे थोरले बंधू हरिभक्त परायण उमाकांत महाराज आलेले आहेत. महाराजांचे जे वडील होते हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज, ज्यांना भाऊ काका म्हणायचो आम्ही, उंचे पुरे होते, रंगानं विठ्ठलासारखे होते आपल्या, काळे सावळे. पण भारुडामध्ये इतके प्रवीण होते की भारुड करा आमच्या चंद्रा काकांनी. आपला उत्सव ज्यावेळेस राजीव गांधी पंतप्रधान होते 1985ला, आमच्या चंद्रा काकांनी हे नाथांचं भारूड दिल्लीला नेलं. आणि दिल्लीला असा 50, 60, 70 हजार समाज बसलेला आपणा उत्सवामध्ये. आणि जेव्हा त्यांनी येडी म्हणतात येडी म्हणतात, उंचे पुरे होते, धिप्पाड 6-6.25 फूट धिप्पाड होते शरीरानं. अहो 9वारी साडी किती उंच असली तर त्यांच्या इथपर्यंतच यायची, गुडघ्यापर्यंत, पुरतच नसायची, कारण उंचीला तेवढे होते. आणि जेव्हा ते येडीचं सोंग घेऊन समोर ते निवेदन करणारे लोक, आणि येडीचं सोंग घेऊन आता ते भारूड सुरू व्हायचं, आणि त्यांनी मेकअप केला येडीचा. आणि जेव्हा बायात जाऊन बसले, भरा 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 बाया बाजू, अरे येडी आली, अरे येडी आली, येडी आली, येडी आली. सगळ्या बाया उठून पळायला लागल्या, निवळ पळायलाच लागल्या. येडी आली, येडी आली, केवढी मोठी आली, कुठं आली, गावात येडी नव्हती, कशी आली. जेव्हा पळायला लागल्या आणि मग ते पुढं आले आणि मग सुरू केलं, येडी म्हणतात मला, येडी म्हणतात. आणि मग सगळ्या आवक झाल्या. ही ताकद त्यांच्यामध्ये होती. म्हणून एक 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 हिरे आहेत सगळेजण. तुम्हाला वर्णन करावं तेवढं कमी आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. सिस्टीमवाल्यांनी माझ्या ऐकलं, तुम्हाला सारखं म्हणत होता पुढं पुढं, पण नाही बाबा, मला एवढ्या अंतरावरूनच बोलायची सवय. पण छान केलं तू, ऍडजस्ट केलं. सर वाजवलेलं नाही, चोर वाजवलं नाही, शिट्टी वाजलेली नाही, पाऊस यायला लागलेला, झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणावर ठेवतो आणि चाल झाली असं आपण समजू. आणि जय विठ्ठल जय हरी विठ्ठल.